ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या आझाद मैदान या ठिकाणी उपोषणास बसले आहे। आजचा खरं तर त्यांचा तिसरा दिवस आहे। त्यांना जो मानणारा वर्ग आहे किंवा मराठाचे बांधव आहे त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची जी सोय आहे ती नवी मुंबईतील दोन ठिकाणी करण्यात आलेली आहे। एक आहे APMC तर दुसरं आहे सिडको एक्झिबिशन। आपण सध्या नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या टॉप अँगलच्या जवळ आहोत। आपण पाहू शकतो की ज्या दृश्यामध्ये ज्या आपल्याला ज्या गाड्या दिसत आहेत त्या खरं तर मराठा बांधवांच्या आहेत। शिस्तबद्ध पद्धतीने त्या गाड्या या लोकांनी पार्क केलेल्या आहेत, त्यावरती टॅग देखील आहेत। वाशी पोलीस असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल ती सध्या मोठ्या प्रमाणात या मराठा बांधवांना सहकार्य करताना देखील आपणास दिसत आहे। व तसेच महानगरपालिकेने काही पाण्याचे टँकर देखील या ठिकाणी पुरवलेले आहेत। तसेच साफसफाईच्या अनुषंगाने देखील 60 कर्मचारी या ठिकाणी सध्या तैनात आहेत। आपण पाहतोय की ते तीन शिफ्टने ते सध्या या ठिकाणी काम करत आहेत। सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशी त्यांची शिफ्टची जी पद्धत आहे त्यानुसार ते काम करत आहे। नवी मुंबई हे खरं तर सुंदरतेचं एक प्रतीक आहे, त्यामुळे ते पुन्हा नवी मुंबई महानगरपालिका सध्या ॲक्शन मोडवरती आलेले आहे। रस्त्यात कुठेही कचरा जमू नये म्हणून सध्या महानगरपालिकेचे जे कर्मचारी ते सध्या रस्त्यावरती साफसफाई करताना आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर सध्या पावसाने देखील सुरुवात हजेरी लावलेली आपण पाहू शकतो की पावसाची रिपरिप देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। तरी देखील मराठा बांधव या ठिकाणी सध्या आपण पाहतोय की या ठिकाणाहून काही प्रमाणात जो नाश्ता करून जो मराठा बांधव आहे तो सध्या रेल्वेच्या मार्गाने आझाद मैदान गाठत आहे। तर काही आपल्या ज्या सोयीस्कर ज्या गाड्या आहेत त्यानुसार तो आझाद मैदान या ठिकाणी पोहोचण्याचा सध्या प्रयत्न करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी 30 ते 35 हजार अधिक जे मराठा बांधव या ठिकाणी सध्या वास्तव्यास आहे व त्यांची खाण्याची आणि पिण्याची जी सोय आहे ती या ठिकाणी उत्तम झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण काही वेळापूर्वी आतून देखील या ठिकाणून आपण आढावा घेतला होता, त्यामध्ये आपण असं देखील पाहिलं की यांच्यासाठी आज जी सकाळची जी मेजवानी होती तो पायनॅपल शिरा होता व त्याचप्रमाणे चहा असेल किंवा विविध जे पदार्थ ते देखील बनवण्याचं काम आता सध्या मराठा बांधवांनी हाती घेतलेलं आहे। खरं तर हा मराठा बांधव यांनी सध्या एक महिन्याचं राशन देखील या ठिकाणी आणलेलं आहे। आपण ज्या त्यांच्या ट्रक आणि ज्या टेम्पो बघतो यावरती भगवे ध्वज देखील आहे आणि याचमध्ये त्यांच्या शेगड्या असतील किंवा विविध जे उपकरणं असतील त्या याच गाड्यांमध्ये आहेत आणि गाद्या वगैरे आणि जे चार्जिंगचे जे साहित्य आहे ते देखील त्यांनी सोबत आणलेलं आहे। आपण पाहतोय की सध्या मराठा जो बांधव आहे तो काही प्रमाणात सध्या मुंबईच्या दिशेने चालत देखील निघालेला आहे। आपण पाहतोय की बाजूलाच हाकेच्या अंतरावरती वाशी रेल्वे स्टेशन आहे। काही जो मराठा बांधव आहे तो सध्या रेल्वेने सध्या आझाद मैदान देखील गाठणार आहे। खरं तर आपण पाहतोय की आज जरांगे पाटील यांचा जो उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जो मराठा बांधव आहे जो नवी मुंबईत वास्तव्य आहे तो सध्या आता मुंबईच्या दिशेने जाताना आपल्यास पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।